हां 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 हां. रामचंद्र बहिर, मुक्काम पोस्ट राजुरी नवगण, तालुका जिल्हा बीड. गावातून वाहत जाणारी डोंबरी नावाच्या नदीला सप्टेंबर महिना 2021 रोजी पूर आलेला होता आणि मी नदीकाठी गाडी धुण्याकरिता गेलो होतो. काही महिला गावाकडे आपल्या पाहतो की महिला गावाकडे नदी काठावर कपडे धुतात आणि त्याच ठिकाणी या छायाताई काकू कपडे धुत होत्या. त्यावेळेस त्यांचा पाय घसरला व त्या नदीच्या पुरामध्ये वाहू लागल्या होत्या. मला बघताच मी कोणताच विचार न करता त्यांना बघितलं. त्या क्षणी पाण्यामध्ये उडी घेतली व त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांना धीर दिला, सावरलं आणि त्यांना मी नदीकाठी घेऊन आलो. त्यांचा प्राण वाचवण्यात मी सक्षम झालो. प्राण वाचवले त्यांचे. त्यांना सार्थ अभिमान वाटला आणि त्यानंतर या सर्व गोष्टीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते संजय तांदळे सर यांनी आम्हाला योग्य ते मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील पुरस्कारासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांच्या मार्गदर्शनाथ्रू आपण केले होते. त्यावेळेस 23 जानेवारी 2023 रोजी दिल्ली येथे संसद भवन, राष्ट्रपती भवन येथे माननीय आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते 23 जानेवारी 2023 रोजी मला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपले सर्वांचे पंतप्रधान, यांनी सुद्धा माझा गुणगौरव केला. त्याच वेळेस एवढं समजलं की आपण करत असलेल्या सामाजिक कार्याचे एक छोट्या क्षणामधून एक मोठा अविस्मरणीय क्षण निर्माण होईल याची त्यावेळेस स्वतःला अनुभव भेटला. मार्गदर्शन झाले व सर्वांनी मला योग्य ते मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या सर्व गोष्टीचा आढावा दिलीप फलटणकर सर, दिग्दर्शक, लेखक, मराठी बालभारती पाठ्यपुस्तक इयत्ता 6वी या पुस्तकामध्ये त्यांनी या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊन त्यांनी दखल घेतली व त्यांनी 2026 रोजी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, मराठी बालभारती इयत्ता 6वी च्या पाठ्यपुस्तकात 12वा धडा म्हणून धाडसी रोहन या सर्व घटनेचा आढावा घेऊन त्यांनी एक धडा निर्माण केलेला आहे, धडा तयार केलेला आहे आणि 2026 रोजी पासून हा मराठी बालभारती पुस्तकामध्ये धाडसी रोहन म्हणून धडा छायाचित्रित केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व मी इथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की हा धडा तुमच्यासाठी प्रोत्साहित आणि प्रेरणादायी म्हणून धडा ओळखला जाईल. या धड्यामधून एक सामाजिक कार्याबद्दल तुम्हाला लागलेली ओढ निर्माण होईल व तसेच हा पुरस्कार आणि मी इथपर्यंत पोहोचलो या मागचे सर्व मार्गदर्शन व मोलाचे असे आपण केलेले सहकार्य हे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे व इथून पुढे मी या समाज कार्यात सतत काम करत राहील व देशासाठी, समाजासाठी सदैव मदत करण्याची मी ठाम केले आहे. आणि हा पुरस्कार, ही गोष्ट माझ्यासाठीच अविस्मरणीय नाही तर ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि हा पुरस्कार, ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान म्हणून ओळखला जाईल. पहिले तर खूप आनंदच झाला आहे आणि त्यांनी केलेलं कार्य खूप मोठं, एवढं मोठं होतं हे मला आज कळालं. त्यांनी जे धाडस केलं ते वाचवलं बाईंना, काकूंना, छाया काकूंना. त्याचा पुरस्कार मिळाला. मग शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. मलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला पण आनंद झाला. आणि त्यांनी त्याच्यानंतर हे जे मराठी पुस्तकामध्ये धाडसी रोहन या नावाने 12वा धडा आला, त्या लेखकांचे मी पहिले तर खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी खूप भारी केलं, आमच्यासाठी सहकार्य केलं आणि तो धडा पण त्या पुस्तकामध्ये आला. तर त्यासाठी मी खूप आनंदी आहे. रामचंद्र बहिर. दिनांक 26/9/2021 ही घटना दुपारच्या सुमारास घडली होती. त्या ठिकाणी छाया काकू कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यांचा पाय घसरून त्या पडल्या आणि मग नंतर वाहू लागल्या. त्या रोहन तिथे होता, त्याच्यामुळे त्यांनी तो आवाज ऐकला आणि त्यांनी कुठलाही विचार न करता लगेचच पाण्यात उडी घेतली आणि त्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी पोहता येत होतं.
म्हणून त्यांनी ते धाडस केलं आणि त्या धाडसाचं कौतुक म्हणून एक आदर्श समाजसेवक आहेत आपल्या बीड जिल्ह्यातले तांदळे सर, डॉक्टर संजय तांदळे, त्यांनी येऊन त्याचं कौतुक केलं, त्याचा सत्कार केला आणि तिथून पुढे बातमी ही वाऱ्यासारखी पसरली. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनीच मार्गदर्शन केलं की या प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि शौर्यासाठी दखल घेतली जाते राष्ट्रीय स्तरावर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आम्हाला त्यासाठी सहकार्य डॉक्टर खोड सरांनी केलं आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरला आणि त्याचं सिलेक्शन झालं. नंतर मग आम्हाला मेल आला आणि त्या मेलच्या माध्यमातून कळालं की प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी रोहनची निवड झाली आहे. आणि त्याच्यानंतर मग तो पुरस्कार 23 जानेवारी 2023ला आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवन म्हणजे तिथे पुरस्कार भेटला आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा कौतुकाची थाप त्याला दिली, शाबासकी दिली आणि तिथून पुढे शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. पूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा मिळाल्या. त्याच्यानंतर आदरणीय फलटणकर साहेब यांनी लेखक या नात्याने त्यांनी तो धडा इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 12वा धडा म्हणून आता 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रकाशित झाला. त्याबद्दल आम्ही त्यांचे पण आभार व्यक्त करतो. तसेच त्याला राज्यस्तरावरून 2 पुरस्कार मिळाले होते, उडान फाउंडेशन आणि ABP माझाचा. त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आज तुम्ही पण इथे आलात आणि आम्हाला त्याच्याबद्दल विचारणा केली, त्याबद्दल तुमचेही आभार आणि सर्व नातेवाईकाचे पण आभार. तुमचं नाव? माझं नाव राधा रामचंद्र बहिर. मी 21 सप्टेंबर होता, त्या दिवशी दुपारी मी नदीकडे गेले होते आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळेस रोहन पण तिथे आला होता सायकल धुण्यासाठी आणि मी धुवायला गेले आणि मग कपडे धुता असं टेकवली बादली की पाय घसरला. माझा पाय घसरला तर मी पार बरंच लांब गेले, गटकळ्या खात नाका तोंडामध्ये पाणी आलं. आणि मग त्यावेळेस रोहन होता, तर रोहनला म्हणलं, ए बाळा मला दे रे थोडं हात तुझा, हे दे रे, वाचवा करायला लागले ना. मग रोहन लगेच तिथं सायकल ठेवली रोहनने, माझ्याकडे आला. म्हणला काकू थांबा, घाबरू नका म्हणला, मी येतो म्हणला. लगेच तो आला. असं त्यांनी स्वतःच्या जीवाची हे नाही केली, पण तो बाळ माझ्यासाठी आला आणि आज मी त्याच्यामुळंच हे ह्याच्यामध्ये आहे ना, हे आज असते का मी त्या ह्याच्यामध्ये जगामध्ये. तर मला खरंच खूपच त्याचं अभिनंदन ते हे केलं, तर मला खूप चांगलं वाटायला लागलं की असंच यशस्वी मुलगा ह्याला यावा, जन्माला यावा आणि नाव कीर्ती कमवावं. हेच बस माझ्याच्याने खूप चांगलं झालं की त्याने हे केलं, म्हणे माझा प्राण वाचवला. हे ते मला खूपच हे झालं. आज जगात मी त्याच्यामुळंच आहे, नाहीतर लय हे झालं माझ्या लेकरांना. तुमचं नाव? माझं सौ छाया जालिंदर गायकवाड.